नमस्कार मित्रांनो, मी सोजन अतेरा यूट्यूब चॅनल कोकण एक संगमेश्वर या चॅनलमध्ये मित्रांनो सर्व कोकणवासियांचं हार्दिक स्वागत आहे। तर मंडळी, आपल्या इकडे प्रत्येकाच्या घरी गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे आणि आगमनानिमित्त मित्रांनो आपण चाललो आहे आणि जी स्कूल मैत्रीण आहे त्यांच्याकडे चाललेलं आहे, कारण तिने फोन केलेला की आमच्याकडे पण गणपतीमध्ये ये। कारण मित्रांनो तिकडेच प्रवास चालू आहे। म्हणजे प्रवास कुठे तर मित्रांनो जर बघायला गेलात ना तर मुरडो साईडला चाललेलो आहे आपण आणि तिकडनंच मित्रांनो आज शर्यती पण आहेत आणि तिथला पण व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर कोकणातल्या अशा नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत येत राहणार आहेत आणि प्रत्येक गावातला व्ह्यू आहे ना एकदम भारीच असतो। तोपर्यंत आपल्या चॅनलला जर कोणी नवीन आला असेल तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि पुढला व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहे। कारण मित्रांनो प्रत्येक घरामध्ये जर बघायला गेलात ना तर मकर सजवलेला असतो आणि त्याच्यामध्ये आपला गणपती बाप्पा बसवलेला असतो आणि तो व्हिडिओ आपल्याला हा यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळत असणार आहेत। कारण मित्रांनो कोकणातल्या ह्या नवीन नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत येणार आहेत। तर मंडळी पाहू पुढे। तर मंडळी आपला प्रवास होता मुरडोकडे आणि मुरडो गावामध्ये जाता आता मित्रांनो आपला बाप्पा आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय समोरच्या साईडला आणि तिथे मित्रांनो आपण त्याचं दर्शन घेऊन आपला प्रवास आहे पुढे। कारण मित्रांनो कोकणातल्या अशा नवीन नवीन अपडेट येत राहतात। कारण आरवली बाजारपेठेतला हा बाप्पा आपल्याला पाहायला मिळतोय। कारण आरवली बाजारपेठ बोललं ना तर संगमेश्वर चिपळूणमध्ये एक असं बोललं ना प्रसिद्ध गाव आहे आणि त्या गावातील हा बाप्पा आपल्याला पाहायला मिळतो। कारण ह्याच बाप्पाची मित्रांनो खूप आतुरता असते आणि हा सार्वजनिक गणेश उत्सव आपल्याला पाहायला मिळत असतो आणि तो आज यूट्यूबच्या माध्यमातून ह्याच ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तर पाहू पुढे।
मंडळी आपण आरोलीतल्या बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे आणि ह्या साईडला दादा आहे. तर नाव काय तुझं? सार्थक विनायक सुर्वे. ओके. आणि तुझं? सुजय संतोष कदम. तर मंडळी हा साऊंडवरती आहे, कारण ते बाप्पाचे येते 10-12 दिवस साऊंड लावणं, सकाळचं संध्याकाळची आरती वगैरे असणं, सकाळची वगैरे आरती असणं. तर याच्यातून या बाप्पाची सेवा केली जाते. आणि आज आरोलीमधील हे सर्व ग्रामस्थ लोक आहेत ना, तर त्यांचा हा आरोलीतला महाराज आपल्याला पाहायला मिळतोय. कारण ह्याच्यातूनच आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून येत ना हा व्ह्यू पाहायला मिळतोय. तर कुठे राहतो तू? गुरवाडी, आरवली गुरवाडी. तर आरोली गुरवाडीतला आहे. आणि तो मुरडो बुद्धवाडी. तर मुरडो बुद्धवाडीतला आहे. तर हे असं मित्रांनो आहेत ना, मित्रप्रेम वाढल्याने हे आपला असा हा कार्यक्रम पाहायला मिळतो. आणि गणेश उत्सव बोलले ना तर मित्रांनो सर्व मंडळीने एकत्र येऊन हा सण साजरा केला जातो. कारण आज कोकणामध्ये खूप सारे बाप्पा पाहायला मिळतात आणि त्याच्यामध्ये हा आरोलीतला बाप्पा आपल्याला पाहायला मिळतो. तर मंडळी प्रवास आपला मुरडोजीकडे आहे, मुरडो गावाकडे. आणि मित्रांनो कोकणातील व्ह्यू हा पाहायला मिळतो ना, एकदम रोड एकदम भन्नाटमध्ये आहे मुरडोला जाता जाता. आणि जे समोरच्या साईडला जर आपण पाहतोय ना तर पाहू शकता, कारण इथे तो वरती आहे ना स्टेशन आहे, आरोली स्टेशन. आणि हा तो मित्रांनो ब्रिज आहे आणि इथून मित्रांनो हा व्ह्यू पाहायला मिळतोय. तर हा कोकणातील एक एकदम भन्नाटमध्ये असलेला हा मुरडोमध्ये. तर मंडळी आता आपण आहोत मुरडोमध्ये आणि मुरडो गावामध्ये मित्रांनो गांगरकरवाडीमध्ये आलेलं आहे. तर मित्रांनो जय हनुमान सेवा मंडळ मुरडो गांगरकरवाडी. तर आपण हे पाहू शकता आणि इथे मंदिर पण आहे. तर मंदिराकडे जाण्यासाठी रोड. तर मित्रांनो पुढल्या साईडला जे मंदिर आहे, आपण दरवर्षी मित्रांनो गणपतीच्या पाया पडण्यासाठी येत असतो आणि यंदा पण आलेलं आहे. कारण मित्रांनो ज्या आपल्या वर्गामध्ये जी सोनाली गांगरकर होती म्हणजे आम्ही एकत्रच होतो, कारण 8वी-9वीपासून. आणि जर असं बघायला गेलात ना तर असे क्लास मैत्रीण अशी असावी की एवढी टिकवावीत. कारण आज कॉलेज किंवा शाळा सोडून मित्रांनो 10 वर्ष झाली आणि 10 वर्षातून आज पुन्हा म्हणजे असं जर बोललं ना तर कॉन्टॅक्ट वगैरे चालूच असतं. आणि त्याच्यातून हा त्यांची इथे वाढ आहे. तर आपलं आणि इतर मित्रांनो एक बोलायचंच राहिलं, कारण मित्रांनो मुरडो गाव बोलले ना तर आपल्या यूट्यूब चॅनलचं हे घरच आहे. कारण मित्रांनो आपण यूट्यूब चॅनल जेव्हा ओपन केलं होतं ना तेव्हा आपले सबस्क्रायबर वाढत नव्हते. आणि जय हनुमान गांगरकरवाडी यांचं जागरण नृत्य होतं आणि काही वर्ष बंद होतं. आणि त्याच्यानंतर मित्रांनो मागच्याच वर्षी चालू केलं आणि तिथे त्यांची एक बारी झाली, म्हणजे हुमणे आणि गांगरकरवाडी. आणि त्यांच्यामध्ये मित्रांनो खूप म्हणजे भन्नाटमध्ये आपल्याला तो प्रयोग पाहायला मिळाला. आणि त्याच्यातूनच जर बोलायला गेलं ना आपलं चॅनल मोनिटाईज नव्हतं होत, 1000 सबस्क्रायबर पूर्ण नव्हते होत आणि परत ऑश टाईम पूर्ण नव्हतं होत. कारण मित्रांनो जे आपण हो बॅनर पाहतोय ना तर हाच तो बॅनर. आणि ह्या बॅनरवरती जे आपण जे पाहतोय नाचणारे मुलं किंवा मृदुंगवादक किंवा हे शाहीर लोक, तर यांच्यातूनच आपलं जे चॅनल मोनिटाईज झालं आणि 1000 सबस्क्रायबर झाले ह्या व्हिडिओवरती. आणि जर बघायला गेलात ना तर 4000 ऑश टाईम पण पूर्ण झाला, म्हणजे एका एंट्रीचा जो व्हिडिओ टाकला होता ना त्या व्हिडिओवरती. आणि तर ह्या मंडळाचा मित्रांनो खूप खूप धन्यवाद, कारण माझ्या यूट्यूब चॅनलकडून. कारण माझी यूट्यूब चॅनलचा जो पहिला प्रवास होता ना तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून झाला. कारण मी पहिले त्याच्या अगोदर गणपतीचे व्हिडिओ टाकलेले ते काहीच चालत नव्हते, कारण सबस्क्रायबर पण मित्रांनो तेव्हा फक्त 65 होते. आणि 65 सबस्क्रायबर पूर्ण झाले ना आणि त्याच्यानंतर ह्यांचा जो व्हिडिओ टाकला ना पहिला एंट्रीचा, तो व्हिडिओ मित्रांनो खूप भन्नाटमध्ये चालला आणि मला 15 दिवसात 1000 सबस्क्रायबर भेटलेले आणि 3000 ऑश टाईम पूर्ण झाला. बरोबर किती 15 दिवसामध्ये. आणि बरोबर 15 दिवसांनी आपलं चॅनल मोनिटाईज झालं. कारण हे जे सुरुवात आहे ना तर ह्या मंडळाकडून आपलं चॅनलचं झालं होतं. आणि कारण मित्रांनो अजून तो व्हिडिओ पाहू शकता एंट्रीचा आणि यूज किती गेलेत ना ते पण तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो ह्याच्यातूनच मित्रांनो आज पुढे जातात. आणि कोकणची कला बोललं ना तर जागरण नृत्य असू दे किंवा शक्तितुरा, तर ह्या मंडळांकडून आपल्याला कोकणामध्ये पाहायला मिळतात. कारण मित्रांनो
आज हा व्हिडिओ मी बोललो ना, कारण आज इथे आलो नाही ही आठवण एक राहिली की हे बोलायचं राहिलं होतं की खूप दिवसापासून, कारण त्यांचे बुवा किंवा काही मुलं आहेत ना भेटत नव्हते. पण ते व्हिडिओ नक्कीच पाहायला असेल तर चॅनलला जर कोणी नवीन आला असेल तर चॅनलला एकदा नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर मंडळी प्रवास आहे आपला गांगरकरवाडीकडे, तर पाहू. तर मंडळी आपल्याला जायचं आहे, पुढल्या साईडने जायचं आहे आणि तिथून मग सोनालीचं ते घर आहे आणि तिथे आपल्याला गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायचं आहे. आणि तोपर्यंत आपल्याला हा व्ह्यू पाहायला मिळतोय ना, तर ही त्यांची वाड आहे. आणि आजूबाजूला मित्रांनो घरं पण एकदम भारी आहेत. कारण मित्रांनो जर पहिलं बघायला गेलात ना तर आपल्याकडे आपली जर बघायला गेलात ना तर मातीच्या भिंतीची घरं असायची आणि आता काही काळाने सर्वच बदललं आहे. आणि जांभ्या दगडाची भिंत आणि त्याच्यावरती कॉन्क्रीट किंवा सिमेंटचं हे बांधकाम पाहायला मिळत असतं कोकणामध्ये. आणि तोच मित्रांनो व्ह्यू आज आपल्याला पाहायला मिळतोय गांगरकरवाडीमध्ये आणि हा व्ह्यू आपल्याला पुढे पाहायचा आहे.